श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 8वा ज्ञानदशक. समास 10वा शून्यत्व निरीक्षण. श्रीराम जगाचे अनुभव पुसता कळ हो उठिला वचिता. हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की लोकांना त्यांच्या त्यांच्या अनुभवाबद्दल विचारताच एकच गदारोळ उठला. प्रत्येक जण आपले मत अनुभव सांगू लागला. त्यामुळे जो काही कल्लोळ उडाला तो श्रोत्यांनी कौतुकाने ऐकावा. एक म्हणती हा संसारू करिता पाविजे पैल पारू. आपला नव्हे की जोजारू जीव देवाचे श्रीराम. एक म्हणतो की हा संसार करता करताच आपण पहिलं तीराला पोहोचू. हा व्याप आपला थोडाच आहे. सर्व जीव देवाचे आहेत. एक म्हणती हे न घडे लोभ येऊन अंगी जडे. पोट असते कारणे घडे सेवा कुटुंबाची श्रीराम. दुसरा कोणी म्हणतो की असं काही घडणार नाही. संसार करता करता लोभ येऊन अंगाला चिकटतो. पोटासाठी कुटुंबाची सेवा करणे भाग पडते. एक म्हणती स्वभावे संसार करावा सुखे नावे. काही दान पुण्य करावे सद्गती कारणे श्रीराम. कुणी म्हणतात की सुखे नाही व संसार करावा, मात्र सद्गती प्राप्त व्हावी म्हणून काही दान पुण्य आधीही करावे. एक म्हणती संसार खोटा वैराग्य घ्यावा देशवटा. येणे स्वर्ग लोकीच्या वाटा मोकळ्या होती श्रीराम. कुणी म्हणतात की संसार खोटा आहे म्हणून वैराग्य धारण करून देशत्याग करावा, म्हणजे स्वर्ग प्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे होतात. एक म्हणती कोठे जावे व्यर्थची कासया हिंडावे. आपुले आश्रमी असावे आश्रम धर्म करुनी श्रीराम. कुणी म्हणतात की उगीच कोठे जायचे, व्यर्थ कशाला इकडे तिकडे हिंडायचे. त्यापेक्षा आपला जो आश्रम असेल त्याचे आचरण त्या आश्रमात राहूनच करावे. एक म्हणती काहीचा धर्म अवघा होतसे अधर्म. ये संसारी नाना कर्म करणे लागे श्रीराम. कुणी म्हणतात की कुठला आला आहे धर्म, सर्व अधर्मच घडत असतो. या संसारात नाना प्रकारची कर्मे करावी लागतात. एक म्हणती बहुता परी वासना असावी बरी. येण्याची तरी जे संसारी अनायासे श्रीराम. कुणी म्हणतात की या सर्वांपेक्षा आपली वासना बरी असावी, म्हणजे अनायासे हा संसार तरून जाता येतो. एक म्हणती कारण भाव भावेची पाविजे देव. ये रहे अवघेची वाव गथा गोवी श्रीराम. एक म्हणतात आपला भावच सर्व गोष्टीच कारण असतो. भाव चांगला असेल तर त्यामुळे देवाचीही प्राप्ती होते. भावाशिवाय सर्व व्यर्थ आहे, गोंधळ आहे. एक म्हणती वडिले जीवी अवघी देवची मानावी. माये बापे पूजित जावी एका भावे श्रीराम. आपल्या आई वडिलांना जीवा भावाने देवच मानित जावे व एकनिष्ठपणाने आई वडिलांची पूजा करावी. एक म्हणती देव ब्राह्मण त्यांचे करावे पूजन. माये बाप नारायण विश्वजनाचा श्रीराम. कुणी म्हणतात की देव ब्राह्मणांचे पूजन करावे, त्यामुळे भगवान नारायण प्रसन्न होतात. एक म्हणती शास्त्र पाहावे तेथे निरोपिले देवे. तेने प्रमाणेची जावे परलोकासी श्रीराम. कुणी म्हणतात की शास्त्रात काय सांगितले आहे त्याप्रमाणे वागावे, असे भगवानच म्हणतात. त्याप्रमाणे वागले असता परलोक प्राप्त होतो. एक म्हणती अहो जना शास्त्र पाहता पुरवेना. या कारणे साधू जना शरण जावे श्रीराम. एक म्हणतात की अहो शास्त्रे इतकी आहेत की त्यांचा अभ्यास करायला आयुष्य पुरं पडणार नाही, म्हणून त्यापेक्षा साधू संतांना शरण जावे हेच बरे. एक म्हणती सांडा गोठी वायाची करिता चाऊटी. सर्वांस कारण पोटी भूतदया असावी श्रीराम. कुणी म्हणतात की उगीच वटवट करणे बंद करा, ती गोष्ट राहू दे. सर्वात महत्वाचे म्हणजे पोटात भूतदया असावी. एक म्हणती एकची बरवे आपुल्या आचारे असावे. अंतकाळी नाम घ्यावे
सर्वोत्तमाचे श्रीराम. एक म्हणतात की आपापल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आचार करावा हे सर्वात चांगलं आणि अंतकाळी सर्वोत्तमाचे नाव घ्यावे. एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल, नाही तरी भुली पडेल अंतकाळी श्रीराम. दुसरा कुणी म्हणतो की जर गाठी पुण्य असेल तरच अंतकाळी मुखात नाम येईल, नाहीतर विसर पडेल, भ्रांती उत्पन्न होईल. एक म्हणती जीत असावे तवची सार्थक करावे, एक म्हणती फिरावे तीर्थाटन श्रीराम. एक म्हणतात की जिवंतपणे आयुष्याचे सार्थक करावे, तर दुसरा कोणी म्हणतो की तीर्थयात्रा करीत फिरावे हे चांगले. एक म्हणती हे अटाटी पाणी पाषाणाची भेटी, चुबकुळ्या मारिता हिंपुटी कासावी स्वभावे श्रीराम. कुणी एक म्हणतो की व्यर्थ खटाटोप कशाला करावा, तीर्थक्षेत्रात जिकडे तिकडे पाणी आणि पाषाणाशिवाय काय आहे. तीर्थात बुचकळ्या मारताना नाकातोंडात पाणी जाऊन कष्ट होतात आणि जीव मात्र कासावीस होतो. एक म्हणती सांडी वाचाळी अगाध बहिमा भूमंडळी, दर्शन मात्रे होये होळी महापातकाची श्रीराम. त्यावर दुसरा कोणी म्हणतो की वाचाळपणा बंद कर, या पृथ्वीवर तीर्थक्षेत्रांचा महिमा अगाध आहे, केवळ त्यांच्या दर्शनाने मोठी मोठी पातके भस्म होऊन जातात. एक म्हणती तीर्थ स्वभावे कारण मन आवरावे, एक म्हणती कीर्तन करावे सावकाश श्रीराम. कुणी एक म्हणतो की मनच बंध मोक्षाला कारण असल्याने संयमाने त्यासच आवरावे, म्हणजे तेच तीर्थ स्वरूप बनते. तर दुसरा कुणी म्हणतो की वेळ मिळेल तेव्हा कीर्तन करीत जावे. एक म्हणती योग बरवा मुख्य तोचे आधी साधावा, देहो अमरची करावा अकस्मात श्रीराम. कुणी म्हणतो योग हेच उत्तम साधन आहे, म्हणून तोच मुख्य साधावा आणि एकाएकी आपला देहच अमर करावा. एक म्हणती ऐसे काये काळ वंचना करू नये, एक म्हणती धरावी सोये भक्ती मार्गाची श्रीराम. त्यावर दुसरा कोणी म्हणतो की हे बरे नाही, माणसाने काळाची फसवणूक करू नये. तर तिसराच कोणी म्हणतो आपण आपले भक्ती मार्गाला लागावे हेच बरे. एक म्हणती ज्ञान बरवे, एक म्हणती साधन करावे, एक म्हणती मुक्त असावे निरंतर श्रीराम. कोणी म्हणतात की ज्ञान उत्तम, कोणी म्हणतात की साधन करावे, तर कोणी म्हणतात की निरंतर मुक्तच असावे. एक म्हणती अनर्गळा धरी पापाचा कंटाळा, एक म्हणती रे मोकळा मार्ग आमुचा श्रीराम. त्यावर कुणी एखादा म्हणतो की अरे उच्छृंखल माणसा, जरा तरी पापाचा कंटाळा धर. त्यावर कोणी उत्तर देतो की अरे आमचा मार्गच मुळे मोकळेपणाने वागण्याचा आहे. एक म्हणती हे विशेष करू नये निंदा द्वेष, एक म्हणती सावकाश दुष्ट संग त्यागावा श्रीराम. कुणी म्हणतो की कुणाचीही निंदा अथवा द्वेष करू नये हे महत्वाचं आहे, तर दुसरा कुणी म्हणतो की हळूहळू दुष्टांची संगत सोडावी. एक म्हणती ज्याचे खावे त्या सन्मुखची मरावे, तेने तत्काळची पावावे मोक्षपद श्रीराम. कुणी म्हणतात की ज्याचे अन्न आपण खातो त्याची चाकरी करीत त्याच्या समोर मरावे, म्हणजे तात्काळ मोक्षपद प्राप्त होते. एक म्हणती सांडा गोठी आधी पाहिजे ते रोटी, मग करावी चाऊटी सावकाश श्रीराम. कुणी म्हणतात की या सर्व गोष्टी राहू देत, आधी पोटाला अन्न कसं मिळेल ते पाहिलं पाहिजे, इतर वटवट नंतर सावकाश करीत बसावं. एक म्हणती पाऊस असावा मग सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे श्रीराम. कुणी म्हणतात की प्रथम चांगला पाऊस पडावा, म्हणजे मग इतर गोष्टी सुरळीत चालतात, दुष्काळ पडला नाही म्हणजे बरे. एक म्हणती तपोनिधी होता वोळती सकळ सिद्धी, एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे श्रीराम. कुणी म्हणतात की खूप तप केले पाहिजे म्हणजे मग सिद्धी प्राप्त होईल. दुसरा कुणी म्हणतो की आधी इंद्रपदाची प्राप्ती करून घ्यावी. एक म्हणती आगम पाहावा वेताळ प्रसन्न करून घ्यावा,
तेने पाविजे देवा स्वर्गलोकी श्रीराम. कुणी म्हणतात की तंत्रशास्त्राचा अभ्यास करून आधी वेताळाला प्रसन्न करून घ्यावं, त्या योगे स्वर्गलोक प्राप्त होऊन देव भेटतो. एक म्हणती अघोर मंत्र तेने होई जे स्वतंत्र, श्रीहरी जयेचा कळत्र तोची वोळे श्रीराम. कुणी म्हणतात की अघोर मंत्राचे अनुष्ठान करावे म्हणजे स्वतंत्र होता येते व जिचा आधार श्रीहरी आहे ती लक्ष्मी प्रसन्न होते. ती लागले सर्व धर्म तेथे कैचे क्रिया कर्म, एक म्हणती कुकर्म तिच्यामध्ये श्रीराम. या लक्ष्मीच्या योगेत सर्व धर्म घडतात, मग तेथे क्रियाकर्माची आवश्यकता उरत नाही. तर दुसरा कोणी म्हणतो की लक्ष्मीच्या मदानेच कुकर्मही घडते. एक म्हणती एक साक्षप करावा मृत्युंजयाचा जप, तेने गुणे सर्व संकल्प सिद्धी ते पावती श्रीराम. कुणी म्हणतात की एक प्रयत्न जरूर करून पाहावा, मृत्युंजयाचा जप केला की त्या योगे सर्व संकल्प सिद्धीस जातात. एक म्हणती बट भैरव तेने पाविजे वैभव, एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वी तसे श्रीराम. कुणी म्हणतो की बटुक भैरवाची उपासना केली की वैभव प्राप्त होते. दुसरा कुणी म्हणतो की झोटिंग सर्व इच्छा पूर्ण करतो. एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उचिष्ट चांडाळी साहे करावी श्रीराम. कुणी म्हणतात काळी कंकाळी, तर दुसरे कुणी म्हणतात भद्रकाळी, तर आणखी कुणी म्हणतात की उच्चिष्ट चांडाळी सहाय्य करून घ्यावी. एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर पावे भगवती श्रीराम. कुणी म्हणतात विघ्नहर लवकर पावतो, तर दुसरे कुणी म्हणतात की भोळा शंकर लवकर पावतो, तर कुणी म्हणतात की भगवती सत्वर पावते. एक म्हणती मल्हारी सत्वरची सभाग्य करी, एक म्हणती महाबरी भक्ती व्यंकटेशाची श्रीराम. कुणी म्हणतो की एक मल्हारीच्या कृपेने लवकर भाग्योदय होतो, तर दुसरा कुणी म्हणतो की व्यंकटेशाची भक्ती करावी हे फार उत्तम. एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा, एक म्हणती भार घालावा देवाच वरी श्रीराम. कुणी म्हणतात की पूर्व प्रारब्ध असेल तसं होईल, तर दुसरे कुणी म्हणतात की प्रयत्न करावा, तर आणखी कुणी म्हणतात की सर्व भार देवावरच घालावा. एक म्हणती देव कैचा अंतची पाहातो भल्यांचा, एक म्हणती हा युगाचा युगधर्म श्रीराम. कुणी म्हणतो की कसला आलाय देव, तो भल्या भल्यांचा अंत पाहतो, तर दुसरा कुणी म्हणतो की हा युगाचा युगधर्मच आहे. एक आश्चर्य मानिती, एक विस्मयो करीती, एक कंटाळून म्हणती काय होईल ते पहावे श्रीराम. ही बोलणी ऐकून कुणी आश्चर्य करतात, तर कुणी चकित होतात, तर कुणी कंटाळून म्हणतात की जे जे होईल ते ते पहावे. ऐसे प्रापंचिक जन लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलिले श्रीराम. याप्रमाणे प्रापंचिक लोक आपापली मते सांगतात, ती अपार आहेत, परंतु थोडीफार कल्पना यावी म्हणून त्यातली येथे काही सांगितली आहेत. आता असो हा स्वभाव ज्ञात्यांचा कैसा अनुभव, तेही सांगी जाईल सर्व सावध ऐका श्रीराम. असो, आता प्रापंचिकांचा स्वभाव सांगणे पुरे झाले. ज्ञानी लोकांचा अनुभव कसा असतो तेही सर्व आता सांगतो, सावधपणे ऐका. एक म्हणती करावी भक्ती, श्रीहरी देईल सद्गती, एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेची होये श्रीराम. कुणी म्हणतात की भगवंतांची भक्ती करावी म्हणजे श्रीहरी सद्गती देईल, तर दुसरे कुणी म्हणतात की कर्मानेच ब्रह्मप्राप्ती होते. एक म्हणती भोग सुटेना, जन्म मरण ते तुटेना, एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या श्रीराम. कुणी म्हणतात की प्रारब्ध भोग टाळता येत नाहीत आणि त्यामुळे जन्म मरणातून सुटकाही होत नाही. कुणी म्हणतात की अज्ञानाच्याच अनेक उर्मी आहेत. एक म्हणती सर्व ब्रह्म तेथे कैचे क्रिया कर्म, एक म्हणती हा धर्म बोलोची नये श्रीराम.
एखादा म्हणतो की सर्व ब्रह्मच आहे, मग तेथे क्रिया तरी कुठली आणि कर्म तरी कुठलं? तर दुसरा कोणी म्हणतो असे मानणे हा अधर्म आहे. खर तर असं बोलू सुद्धा नाहीये. एक म्हणती सर्वनासे उरले तेची ब्रह्म असे, एक म्हणती ऐसे नसे समाधान श्रीराम. कोणी म्हणतात की प्रलयाच्या वेळी सर्व नाश पावल्यावर उरते ते ब्रह्म, तर कोणी म्हणतात की समाधान अशा प्रकारचे नसते. सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म, दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम, अनुभवाचे वेगळे वर्म, म्हणती एक श्रीराम. कोणी म्हणतात की सर्व ब्रह्म असं म्हणणं व सर्व जाऊन उरत ते ब्रह्म असं म्हणणं हे दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम आहेत. अनुभवाचे वर्म काही वेगळेच आहे. एक म्हणती हे न घडे अनुर्वाच वस्तू घडे, जे बोलता मौन्य पडे वेदशास्त्रांशी श्रीराम. एक म्हणतात की जी अनिर्वाच्य वस्तू आहे तिचे वर्णन होऊ शकत नाही. वेद आणि शास्त्रे यांनाही त्याचे वर्णन करताना मौन धारण करावे लागते. तव श्रोता अनुवादला म्हणे निश्चय कोण केला, सिद्धांत मते अनुभवाला उरी कैची श्रीराम. येथे श्रोत्यांनी शंका घेतली की ब्रह्म कसे आहे हा निश्चय कोणी केला. सिद्धांत असा आहे की तेथे अनुभवाला वावच नाही, म्हणजे अनुभवरूपी द्वैतही ब्रह्माच्या ठिकाणी उरत नाही असा सिद्धांत आहे. अनुभव देही वेगळाले हे पूर्वीच बोलिले, आता काही एक केले नवचे की श्रीराम. प्रत्येक देहाचे अनुभव वेगवेगळे असतात असे पूर्वीच सांगितले आहे. आता काही केले तरी ते एक होऊ शकत नाहीत. एक साक्षत्वे वर्तती साक्षी वेगळाची म्हणती, आपण द्रष्टा ऐसी स्थिती स्वानुभवाची श्रीराम. एखादा साक्षीत्वाने वागतो, साक्षी वेगळाच आहे असेही म्हणतो. आपण द्रष्टा साक्षी ही स्वानुभवाची स्थिती आहे. दृश्यापासून द्रष्टा वेगळा ऐसी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षत्वे निराळा स्वानुभवे श्रीराम. दृश्यापासून द्रष्टा नेहमीच वेगळा असतो. याचा साक्षात अनुभव आला की दृश्यात राहूनही अलिप्त कसे राहावे ही कला अवगत होते आणि मग त्याला तसा आपण साक्षीत्वाने निराळे असल्याचा अनुभवही येतो. सकळ पदार्थ जाणता तो पदार्थाहून परता, देही असोनी अलिप्तता सहजची झाली श्रीराम. जो सर्व पदार्थांना जाणतो तो त्या सर्व पदार्थाहून वेगळाच असतो. त्यामुळे ज्ञाता देहात असूनही सहजच त्यापासून अलिप्त असतो. असो ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षत्वे वर्तावे, दृश्य असोनी वेगळे व्हावे द्रष्टेपणे श्रीराम. एक स्वानुभवाने असे म्हणतात की आपण साक्षीत्वाने वेगळे आहोत, म्हणून दृश्यात असूनही द्रष्टेपणाने त्यापासून वेगळे व्हावे. एक म्हणती नाही भेद वस्तू ठाईची अभेद, तेथे कैचा मतिमंद द्रष्टा आणिला श्रीराम. कुणी दुसरे असे म्हणतात की आत्मवस्तू एक आहे, तेथे भेदच नसताना यात हा मतिमंद द्रष्टा कसा आणला. अवघी साखरची स्वभावे तेथे कडू काय निवडावे, द्रष्टा कैचा स्वानुभवे अवघेची ब्रह्म श्रीराम. सर्वच जर साखर आहे तर त्यातून कडू कसे काय निवडावे. त्यामुळे ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही हा स्वानुभव असताना तेथे द्रष्टा कोठून आणला. प्रपंच परब्रह्म अभेद भेदवादी मानिती भेद, परिहा आत्मा स्वानंद आकारला श्रीराम. प्रपंच परब्रह्म यात भेदच नाही, ते एकरूप आहेत, पण भेदवादी लोक त्यात भेद मानतात. खरे तर स्वानंदरूप आत्माच दृश्य रूपाने आकाराला आलेला आहे. विघुरले तूप थिजले तैसे निर्गुणची गुण आले, तेथे काय वेगळे केले द्रष्टेपणे श्रीराम. पातळ तूप असते तेच थिजून घट्ट होते, त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्मच सगुण होते, तेथे द्रष्टेपणाने काय वेगळे केले. म्हणून द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश, द्रष्टेपणाचे सायास कासयासी श्रीराम. म्हणून द्रष्टा आणि दृश्य मिळून सर्व एकच एक जगदीशच जर आहे तर द्रष्टेपणाचे सायास कशाला. ब्रह्मची आकारले सर्व
ऐसा एकांचा अनुभव, ऐसे हे दोन्ही स्वभाव, निरोपिले श्रीराम. सर्व दृश्य जग म्हणजे परब्रह्मच साकार झालेले आहे असा एखाद्याचा अनुभव असतो. हे दोन्ही स्वभाव वर्णन केले आहेत. अवघा आत्मा आकारला, आपण भिन्न कैचा उरला, दुसरा अनुभव बोलिला, ऐसिया परी श्रीराम. एक आत्माच एकला एक आकारास आलेला आहे, त्याहून दुसरी वस्तूच नाही. तेथे आपण भिन्न उरतोच कुठे, असा हा दुसऱ्या काही लोकांचा अनुभव येथे सांगितला आहे. ऐक तिसरा अनुभव, प्रपंच सारुनिया सर्व, काही नाही तोची देव, ऐसे म्हणती श्रीराम. आणि तिसरा अनुभव सांगतो तो ऐक. सर्व दृश्य सृष्टीचा पसारा बाजूला सारल्यावर काहीही नाही असे जे वाटते तोच देव असे काही लोक म्हणतात. दृश्य अवघे वेगळे केले, केवळ अदृश्याची उरले, तेची ब्रह्म अनुभविले, म्हणती एक श्रीराम. सर्व दृश्य वेगळे केल्यावर केवळ अदृश्य जे उरले तेच ब्रह्म असा अनुभव काही लोक सांगतात. परी ते ब्रह्म म्हणो नये, उपाया सारिखा अपाये, शून्यत्वास ब्रह्म काये, म्हणो येईल श्रीराम. पण त्याला ब्रह्म म्हणू नये, कारण शून्याला ब्रह्म म्हटल्याने उपायच अपाय ठरेल. शून्यत्वाला कधी ब्रह्म म्हणता येईल का? दृश्य अवघे बोलांडिले, अदृश्य शून्यत्वी पडिले, ब्रह्म म्हणून मुरडले, तेथूनच मागे श्रीराम. दृश्य सर्व ओलांडले की अदृश्य शिल्लक राहते, ते शून्यरूप असते. साधक त्यालाच ब्रह्म समजतो आणि मागे फिरतो. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया संबंध बुद्धिस्तव, प्राणी ब्रह्म म्हणे श्रीराम. एकीकडे दृश्य असते, दुसरीकडे देव असतो, मध्ये शून्यत्व असते, पण अज्ञानामुळे प्राणी त्यालाच ब्रह्म समजतो. रायास नाही ओळखिले, सेवकास रावसे कल्पिले, परिते अवघे व्यर्थ गेले, राजा देखता श्रीराम. एखाद्याने राजाला ओळखत नसल्याने सेवकालाच राजा मानले, पण प्रत्यक्ष राजाची भेट झाल्यावर ते सर्व व्यर्थ ठरले. तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म, पुढे देखता परब्रह्म, शून्यत्वाचा अवघा भ्रम, तुटून गेला श्रीराम. तसे शून्यत्व हेच ब्रह्म अशी कल्पना केली, पण पुढे परब्रह्माचा साक्षात अनुभव आल्यावर शून्यत्व हेच ब्रह्म हा सर्व भ्रम नष्ट झाला. परी हा सूक्ष्म आडताळा, वारी विवेके वेगळा, जैसे दुग्ध घेऊन जळा, राजहंस सांडी श्रीराम. म्हणून हा सूक्ष्म अडथळा, राजहंस ज्याप्रमाणे पाण्याचा त्याग करून दूध तेवढे घेतो, त्याप्रमाणे सारासार विवेकाने दूर सारावा. आधी दृश्य सोडिले, मग शून्यत्व ओलांडिले, मूळ माये परते देखिले, परब्रह्म श्रीराम. आधी दृश्य पांचभौतिक सृष्टीचा त्याग करावा, मग शून्यत्व ओलांडावे आणि मूळ मायेच्या पलीकडे असलेले परब्रह्म पाहावे. वेगळेपणे पाहणे घडे, तेने वृत्ती शून्यत्वी पडे, पोटी संदेह पवाडे, शून्यत्वाचा श्रीराम. पहावे असे म्हटले की जी वस्तू पाहायची ती वस्तू व पाहणारा असा वेगळेपणा येतो, त्यामुळे वृत्ती शून्यत्वात पडते आणि मग शून्यत्व हेच ब्रह्म असा मनात संदेह उत्पन्न होतो. भिन्नपणे अनुभविले, तयास शून्य ऐसे बोलिले, वस्तू लक्षिता भिन्न झाले, पाहिजे आधी श्रीराम. भिन्नपण जे अनुभवले होते ते काही नाही म्हणून त्याला शून्य असे नाव दिले, पण आत्मवस्तूचे अनुसंधान करू लागले की त्याच्याशी एकरूपता व्हायला हवी. वस्तू आपणची होणे, ऐसे वस्तूचे पाहणे, निश्चयेसी भिन्नपणे, शून्यत्व लाभे श्रीराम. आत्मवस्तूला पाहणे म्हणजे ती वस्तू स्वतः आपणच होणे या प्रकारचे असते. भिन्नपणामुळे निश्चितच शून्यत्वाची प्राप्ती होते. या कारणे शून्य काही, परब्रह्म होणार नाही, वस्तुरूप होऊन पाही, स्वानुभवे श्रीराम. म्हणून शून्य हे परब्रह्म होऊ शकत नाही. स्वतः अनुभव घ्यावा व ब्रह्मस्वरूपच होऊन राहावे.
आपण वस्तू सिद्धची आहे, मन मी ऐसे कल्पू नये, साधू सांगती उपाये, तुची आत्मा श्रीराम. आपण स्वयंसिद्ध आत्मवस्तूच आहोत, म्हणून मी म्हणजे मन अशी कल्पना करू नये. त्यावर साधू उपाय सांगतात की तूच आत्मा आहेस असे अनुसंधान करावे. मन मी ऐसे नाथिले, संती नाही निरोपिले, मानावे कोणाच्या बोले, मन मी ऐसे श्रीराम. मी मुळात मन नाहीच, शिवाय संतांनीही तसे सांगितलेले नाही. मग कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी मन असं म्हणावं. संत वचनी ठेविता भाव, तोची शुद्ध स्वानुभव, मनाचा तैसाच स्वभाव, आपण वस्तू श्रीराम. संत वचनावर दृढ निष्ठा ठेवावी, कारण त्यांची वचने स्वानुभवावर आधारित असतात. मनाला जसे वळण लावावे तसे ते लागते. हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून आपण आत्मवस्तूच आहोत ही गोष्ट मनावर ठसवण्याचा प्रयत्न करावा. जयाचा घ्यावा अनुभव, तोची आपण निरावेव, आपुला घेती अनुभव, विश्वजन श्रीराम. ज्याचा आपण अनुभव घ्यावया जातो ती अवयवरहित वस्तूच आपण होतो. हा अनुभव आपण घ्यावा. या आपल्या अनुभवाचा लाभ जगातील इतर लोकांनाही मिळतो. लोभी धन साधू गेले, तव ते लोभी धनची झाले, मग ते भाग्य पुरुषी भोगिले, सावकास श्रीराम. लोभी माणूस हा धनाचा शोध घेऊ लागतो व अखेर तो धनच होतो. त्याची वृत्ती केवळ धनरूप बनते. तो स्वतः त्या धनाचा उपभोगही घेत नाही आणि दुसराच कोणी भाग्यवान पुरुष त्या धनाचा दीर्घकाळ उपभोग घेतो. तैसे देह बुद्धी सोडिता, साधकास झाले तत्वता, अनुभवाची मुख्य वार्ता, तो हे ऐसी श्रीराम. त्याप्रमाणे साधकाने देहबुद्धी सोडली की तो स्वतःच ब्रह्मरूप होतो. अनुभवाशिवाय स्वानुभवाची हीच मुख्य गोम म्हणजे रहस्य आहे. आपण वस्तू मुळी एक, ऐसा ज्ञानाचा विवेक, येथून हा ज्ञान दशक, संपूर्ण झाला श्रीराम. आपण आणि आत्मवस्तू म्हणा अगर परब्रह्म वस्तू म्हणा, मुळात एकच आहोत हे ज्ञानाच्या विचाराचे सार आहे. याप्रमाणे येथे हा ज्ञानदशक संपूर्ण झाला. आत्मज्ञान निरोपिले, यथामतीने बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले, पाहिजे श्रोती श्रीराम. मी माझ्या बुद्धीनुसार आत्मज्ञानाचे निरूपण केले आहे. त्यात अधिक गुणे जे असेल त्यासाठी श्रोत्याने क्षमा केली पाहिजे असे श्री समर्थ म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्व निरशन नाम समास 10वा समाप्त.